नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत करतो। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। 10 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंत दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना जंतुनाशक गोळ्या देण्यात आल्या होत्या। या गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला होता। ही विषबाधा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले। 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंत दिनानिमित्त गुन्हे शाखा पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 3,82,000 रुपये जप्त केले होते। मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने 13 लाख रुपये जप्त केल्याची माहिती दिली होती। यावरून 2 अधिकाऱ्यांमध्ये वादविवादाची चिन्हे निर्माण झाली आहे। गुन्हे शाखा पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 3,82,000 रुपये जप्त केले होते। मात्र एका अधिकाऱ्याने 13 लाख रुपये जप्त केल्याची माहिती पुढे आणली होती। जप्ती करतानाच्या छाप्याचे चित्रीकरण केल्याची माहिती आहे। ऑन कॅमेरामध्ये 3,82,000 नमूद आहे। मात्र अन्य एका अधिकाऱ्याने 13 लाख जप्त केले अशी माहिती दिल्यामुळे पोलीस वर्तुळामध्ये सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे। नवाते चौकातील स्टार मोटर्स मध्ये चोरी झाली होती। चोरून नेलेली तिजोरी ही त्या कार्यालयातच नोकरी करणाऱ्या महिलेच्या पतीने चोरल्याची कबुली दिली। या प्रकरणी 2 आरोपी अटक आहेत। मात्र यातील मास्टरमाइंड महिलेला अटक करण्यात आलेले नाही। नवाथे चौकातील स्टार मोटर्समध्ये चोरी झाली होती। यातील तिजोरी कार्यालयातच कार्यरत महिलेच्या पतीने चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली। मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड महिला आजाराचे कारण सांगून नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। आधी चोरी झाल्याचे नाटक करून स्वतः आजारी दाखवून मास्टरमाइंड महिलेला अद्याप अटक झालेली नाही। अमरावती जिल्ह्यातील भानखेडा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकाला एका जणाने मारहाण केल्याची घटना घडली। वलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत भानखेडा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत अफजल खान हे टीसी काढण्याकरिता गेले होते। मात्र तेथील शिक्षक मुश्ताक अहमद शेख यांनी दुय्यम टीसी करिता ॲफिडेव्हिट करण्यास सांगितले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। अफजल खान याने शिक्षक मुश्ताक अहमद याला मारहाण करून जखमी केले। याची तक्रार वरगाव पोलिसात करण्यात आली। इरिनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। यहाँ पर एक अफजल खान सत्तार का नाम का गुंडा आदमी टीसी मांगने के लिए आया। मैंने उससे ये कहा भाई कि तुम्हारे रिकॉर्ड में टीसी इशू की हुई है, दूसरी अगर टीसी आपको लगेगी तो आप एफिडेविट करके लेकर आइए, टीसी लेकर जाइए। इस बात पर वो कहने लगा कि नहीं मुझे ओरिजिनली टीसी चाहिए, नहीं तो मैं मारूंगा। और वो चले गए और 5 मिनट के बाद लौट के आया और उसने मुझे मारना शुरू कर दिया। साथ में 3 लोगों को लाया था। 3 लोगों को मैंने बताया कि भाई मामला ऐसा ऐसा है। उन्होंने कुछ किए नहीं। जब उसने सब मुझे मारा, यहाँ पे स्टील का टिफिन डब्बा फेंक के मार दिया पूरे सीने पर, मुक्कियाँ मारा मेरे चेहरे पर, पूरे कान पर। उससे मेरा कान भी दुख रहा है, सुनाई कम दे रहा है और ये दिल की धड़कन बहुत तेज हो गई है। भानखेडा येथून अमरावतीकडे दुचाकीवरून दोघे बापलेक येत असताना बडनेरा जुना बायपास जवळ टाटा सुमो या वाहनाने धडक दिल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला। भानखेडा येथील अमरावतीकडे दुचाकीवरून विज्ञान अठवर्धन व त्याचा मुलगा अक्षय विज्ञान अठवर्धन हे येत होते। बडनेरा जुना बायपास जवळ एका भरधाव टाटा सुमोने त्यांना धडक दिली। या अपघातात अक्षय विज्ञान अठवर्धन गंभीर जखमी झाला। त्याला इरविन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जखमींवर उपचार सुरू आहेत। इरविन चौकातील मेड प्लस मेडिकल मध्ये आग लागल्यामुळे साहित्य औषधासह 6 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। इरविन चौकातील मेडिप्लस मेडिकल मध्ये आग लागल्यामुळे
मेडिकलमधील फर्निचर व औषधी जळून खाक झाल्या। यामध्ये अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। मेडिकलमधील एसी वायरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। ही आग पहाटे लागली होती। मनपाच्या अग्निशमन पथकाने आग विझवली। एम्पथी फाउंडेशनच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांकरिता नेहमीच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले। पोलिसांना 24 तास ड्युटीचा ताण असतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार त्यांना जडतात। त्यांच्या आरोग्याची निगा राखण्याकरिता एम्पथी फाउंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी एम्पथी फाउंडेशन तर्फे ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस प्रशिक्षण मैदानावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदाब, मधुमेह व डोळे तपासणी इत्यादींची तपासणी करण्यात आली। एम्पथी फाउंडेशन रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई येथे आहे। संस्थेच्या अर्थसहाय्यातून किंवा संस्थेच्या एक विजन धरून राज्यातील पोलिसांकरता व त्यांच्या फॅमिलीकरता आज हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये जवळजवळ 350 लोकांनी लाभ घेतला असून सर्व तपासणीचा खर्च 1000 रुपये आहे। चष्मे आहेत, औषध आहेत, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे, जनरल तपासणी आहे, औषधे आहेत, ECG आहे, डेंटल आहे, शुगर, लिपिड प्रोफाईल सर्वच तपासण्या सगळं मोफत करण्यात येत आहे। चष्म्यांचा वाटप आपण 11 मार्चला याच ठिकाणी करत आहोत। इंडिपेंडंट क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली। इंडिपेंडंट क्लबच्या सुवर्ण महोत्सवा वर्षानिमित्त अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील 8 संघांनी भाग घेतला, तर स्थानिक अमरावती जिल्ह्यातील 8 संघ यामध्ये सहभागी झाले आहेत। या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम 14 फेब्रुवारीला होणार आहे। पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आयुक्त कार्यालयामध्ये विविध बँक व्यवस्थापकांची बैठक बोलावली। यामध्ये बँक सुरक्षेविषयी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विविध बँका व्यवस्थापकांची बैठक बोलावली। या बैठकीमध्ये सुरक्षेविषयी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। बँकेची रोकड घेऊन जाताना होणाऱ्या दरोड्याच्या घटना, गॅस कटरने तिजोरीच्या होणाऱ्या चोऱ्या, सर्व बँकांमध्ये योग्य ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे, बँक समोर पार्किंग व्यवस्था करणे आदी बाबतच्या सूचना बँक व्यवस्थापकांना देण्यात आल्या। या बैठकीला बहुतांश बँकेचे व्यवस्थापक उपस्थित होते। बँकेतून मोठी कॅश बाहेर घेऊन गेल्यानंतर ती कॅश लुटण्याचे प्रकार होतात, तिथून फॉलोअप केला जातो आणि ती तशी कॅश काय 5-10 लाख रुपये असेल, 50 लाख असेल, असे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये घडत आहे। किंवा छोटी अमाऊंट असेल तरी पण एखाद्या कारमध्ये असेल तर कारला अडवून किंवा पार्किंग केलं तर वाहन त्याच्यातून पैसे काढू शकतो। तिसरा प्रकार, बँकेच्या दरवाजाकडून किंवा खिडकी किंवा छत किंवा भिंत अशा रीतीने ते तोडून गॅस कटरचा उपयोग करून बेसिकली ही गॅस कटरची गॅस आहे, तुम्हाला माहित असेल की मेन ऑपरेट करणारा हा अमरावतीच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऑपरेट होते गॅस आणि त्याचा मेन घेतलाय तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे पुणे करत असतात। तर प्रत्येक गॅसमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये माणसं किंवा त्याचे फ्रेंड सर्कल बनवतो बऱ्याच सोलापूर, नगर, उस्मानाबाद या पॉकेटमध्ये मी समक्ष ह्या गॅसला अटक केलेले काही वेळेला पाहिजे। बाकीच्या ठिकाणी सुद्धा ही गॅस ऑपरेट आहे। विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने दिनांक 11 फेब्रुवारीला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये जागतिक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शोध स्वतःचा या कार्यक्रमांतर्गत ख्यातीप्राप्त महिलांचा गौरव करण्यात आला।
दिनांक 11 फेब्रुवारीला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीतर्फे सुवर्ण जयंती वर्षानिमित्त जागतिक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. शोध स्वतःचा या कार्यक्रमामध्ये जागतिक पातळीवर नावलौकिक मिळालेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. या व्यासपीठावर इराकच्या मानवाधिकार आयोगाच्या नसीम बासिरी तसेच समाजसेविका रूपा कुलकर्णी, सिने अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या सौर उकडे उपस्थित होत्या. या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या कुटुंबात आई आणि वडील दोघंही जर नोकरी करणारे असतील, दोघंही समान दर्जाची कामं करणारे आज अनेक कुटुंब आहेत, त्यामध्ये आई वडिलांना दोघांनाही समानतेने वागताना मुलांनी पाहिलं तर पुढची पिढी सुद्धा तशीच घडेल. म्हणून हे बाळकडून कुटुंबातूनच मिळालं पाहिजे आणि कुटुंब सांभाळणे ही पूर्णतः स्त्रीची जबाबदारी आहे, पुरुषाची नाही, हे या मताची मी नाही. कारण की कुटुंब सांभाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांचीही जबाबदारी असते. कारण हे दोघंही या कुटुंबाची चाकं असतात. या संसाररूपी रथाची चाकं आपण त्यांना म्हणतो. या दोघांनी मिळून हे कुटुंब सांभाळायचं असतं, तरच समानता होईल. कारण महिलांना स्वतःकडे, स्वतःच्या कुटुंबाकडे आणि जगाकडे बघण्याची एक वेगळी अशी दृष्टी देणारी एक संस्था गेल्या 50 वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि त्या संस्थेशी आज मी जोडले गेले याचा मला मनापासून आनंद होतो. विदर्भ नाव काढलं की अनेक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्तिमत्व, लेखक या विदर्भाशी जोडलेले आहेत आणि त्यामुळे विदर्भ हा स्पेशल आहेच. महाराष्ट्रासाठी आहे, भारतासाठी आहे. परवाच मला एक खूप छान टेक्स्ट आला आणि मला त्याची फार गंमत वाटली. तर त्यात एक खूप छान विचार आहे. आपल्याकडे जे आहे ते कसं वाढवायचं आणि जे नाही ते कसं मिळवायचं हे मला वाटतं विदर्भाला चांगलं समजतं आहे. ज्या तरुण विद्यार्थिनी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांना हे चांगलं समजलं आहे हे मला आज लक्षात येत आहे. स्त्रीमध्ये आत्मिक शक्ती तर असतेच, ती स्वतःची शक्ती आता ओळखायला लागलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं स्त्रीला संधी मिळणं. आणि या काळामध्ये आपण जन्मलो आहोत, वावरतो आहोत, याचा सगळ्यांनी अतिशय अभिमान बाळगला पाहिजे आणि खूप आपल्याला आनंद झाला पाहिजे की संधी मिळण्याच्या जगामध्ये आपण आज जिवंत आहोत किंवा जन्माला आलेलो आहोत. For organizing the World Women Conference on account of 50 years of their organization. I am Nasim Basiri, as they have introduced me, and I'm a women's rights activist and researcher concentrating on every aspect of gender-based violence and women's empowerment. As a woman who was born and grown up in a male-dominated and patriarchal society, I always thought to myself that it is my responsibility to be a voice for the unheard voices of the Middle Eastern women as well as the rest of the women in the world. No matter where you come from or what nation you belong to, you must be the voice for the unheard voices as a woman. So, first of all, I would like to give you an introduction of women in Iran because it can give you a better view and a perspective on the status of women in Iranian society. Women in Iran have always played a fundamental, crucial, and representative role in the long history of Iran. अमरावतीत आले आहे तेव्हा अमरावतीबद्दल थोडं बोलायला पाहिजे. मी एक संस्कृतची मास्तरीण आहे. 39 वर्ष आयुष्यातली मी संस्कृत शिकवलं, ऋग्वेद शिकवला. त्या ऋग्वेदामध्ये इंद्र नावाची एक देवता आहे. अमरावतीचा इंद्राशी जवळचा संबंध आहे कारण इंद्राची राजधानी अमरावती होती. त्यामुळे अमरावतीचं नाव इंद्रपुरी होतं. आजही इथून इंद्रपुरी समाचार वगैरे सारखे पेपर निघतात. पण या इंद्राबद्दल एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की या जगामध्ये बाईसाठी अबला हा शब्द पहिल्यांदा जर कोणी उच्चारला असेल तर तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात देवादिदेव इंद्र आहे. एक सूक्त आहे ऋग्वेदात आणि त्यामध्ये
बब्रू आणि इंद्र यांचा संवाद आहे. त्या काळामध्ये आपल्या देशात आर्य आणि दास यांची युद्ध होत होती. हे दोनच वर्ण होते. चातुर्वर्ण यायला वेळ होता. आर्य आणि दास या दोघांची युद्ध सतत व्हायची. त्यात एका 100 नावाच्या दास राजाशी इंद्राचं युद्ध सुरू असताना तो बब्रू इंद्राला म्हणतो, स्त्रियो ही दास आयुधानी चक्रे. म्हणजे काय, बघ हा राजा यांनी आपल्या बायांना युद्धावर पाठवलं, बायांच्या हातात शस्त्र दिली, बायांनाच आयुध बनवलं. त्यावर इंद्र म्हणतो, किन्नाकरन अबला हास्य सेना. म्हणजे या राजाची, या दास राजाची ही अबलांची सेना माझं काय बिघडवू शकणार आहे. म्हणून हे लक्षात घ्या, तीच अमरावती आज साऱ्या स्त्री शक्तीला अभिवादन करण्यासाठी, स्त्रियांच्या क्षमतांचा नुसता सन्मान नाही, तर केवढं मोठं एपिथेट, केवढं मोठं ट्रिब्यूट तुम्ही अमरावतीकरांनी दिलंय आज स्त्री जगताला. सर्व बंध तोडणारी अमर्याद शक्ती. कुठे तो इंद्र ज्याने लढणाऱ्या बाईला अबला म्हटलं. अरे आमच्यासारख्यांना फाटक्या बायांना अबला म्हटलं असतं तर ठीक आहे, की काय ही फाटकी बाई अबला आहे, पण त्या लढत होत्या बाया. लढणाऱ्या बायांना अबला म्हणणारा इंद्र कुठे, आणि सर्व बंध तोडणारी अमर्याद शक्ती म्हणणारी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी कुठे. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. आमदार डॉक्टर सुनील देशमुख विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दिनांक 12 फेब्रुवारी रोजी विशेष बैठक घेणार आहेत. यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात येईल. आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिनांक 12 फेब्रुवारीला महत्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीला मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहेत. शहरातील पार्किंग व हॉकर झोन समस्येबाबत चर्चा होणार आहे. तसेच 25,000ची लाच घेणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई केली याचा सुद्धा जाब विचारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रभाग क्रमांक 1च्या पॅराडाईज कॉलनीमध्ये गार्डन ग्रीन जिमचे उद्घाटन करण्यात आले. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते या जिमचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी स्थायी समिती सभापती विलास इंगोले, सदन नेता बबलू शेखावत, झोन सभापती लुबना तन्वीर नवाब, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजितिया, दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे प्रामुख्याने उपस्थित होते. येथील वाचनालयामध्ये एमपीएससी यूपीएससीचे वर्ग घेण्यात येतील. या जिमचा उपयोग महिला व वृद्धांनी करावा असे आवाहन आयुक्त गोडेवार यांनी केले. अमरावती महानगरपालिका ने 50 ग्रीन जिम ली है. मैं शहरवासियों को विनती करता हूँ कि ये ग्रीन जिम का आप यूज अच्छे तरह से यूज कीजिए. और अगर ये ग्रीन जिम आपके घर में जो यूज करेगा उसका एवरेज लाइफ 2 से 3 साल तो जरूर बढ़ेगा और बीमारियां उससे कोसों दूर भागेगी. तनवीर नवाब के इधर ग्रीन जिम का उद्घाटन करने आए. ऐसे 14 वित्त आयोग में से हमने 25 ऐसे ग्रीन जिम लिए थे, लेकिन अभी और 25 बढ़ा दिए हैं क्योंकि 50 ऐसे पूरे शहर में लगने वाले हैं. और ये सबके उपयोगी है. सबने एक्सरसाइज करना चाहिए और सब मेरी महिलाएं भी आए और सब भाइयों भी आए कि उनको फायदा हो सके. इसीलिए हमने 50 इसमें लेने का हमें तरकीब है और 50 ले. 9 साल से काम कर रही हूँ, लेकिन मेरा एक मिशन था कि मैं लेडीज के लिए स्पेशली कुछ कर सकूँ. और इसके लिए फिर जब ग्रीन जिम की मशीन आई तो सबसे पहले मैंने प्रपोजल रखा कि मेरे एरिया में लेडीज जिम बिल्कुल ग्रीन जिम होना ही चाहिए. हम लोग देखते हैं जनरली कि लेडीज का जो घर के कामों से फुर्सत नहीं मिलती है, बच्चों की तैयारी, हस्बैंड की डिफेंस की तैयारियां, सुबह बच्चों की स्कूल की तैयारियों में लगी रहती है, उनको अपने लिए फिट रहने के लिए समय नहीं मिलता. जेंट्स लोग तो फिर भी बाहर जाके जिम में अपने आप को फिट रखते हैं, लेकिन लेडीज को टाइम नहीं मिलता है. इसलिए इस एरिया में ही बाहर न जाते हुए इसी एरिया में गार्डन के अंदर ओपन एयर में, फ्रेश एयर में ये लोग एक्सरसाइज.
अमरावती मनपाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे शहरातील मोकट जनावरांवर पकडण्याची कारवाई सुरू आहे. ब्रिजलाल बियाणी चौकात धुमाकूळ घालणाऱ्या एका रेड्याला मनपाच्या पथकाने बंदिस्त केले. ब्रिजलाल बियाणी चौकात एका रेड्याने धुमाकूळ घातला होता. मनपा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने इंजेक्शनद्वारे बेहोश करून त्याला नियंत्रणात आणले व त्या परिसरातील एका झाडाला बांधून ठेवले. शहरात असे अनेक मोकाट जनावरे नागरिकांना त्रास देत आहेत. मनपा त्यांच्यावर कारवाई करते, मात्र कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान सदर जो वळू आहे हा बियाणे चौकामध्ये धुमाकूळ घालत होता अशी एक आम्हाला बातमी भेटली होती आणि त्यानुसार पशुवैद्यक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन त्वरित त्याला पकडलं. त्या ठिकाणी 10 ते 15 वाहनांची तोडफोड त्याने केली होती आणि 5 ते 6 जणांना जखमी केलं होतं. तो संबंधित वळू आम्ही गोरक्षणमध्ये आणून टाकला होता. गोरक्षणमध्ये त्याच्या संबंधित मालकाने काल क्लेम करून ऑफिसमधून त्याची पावती बनवून तो सोडून घेऊन जात होता. त्याच दरम्यान सदर वळूने परत गोरक्षणमध्ये धुमाकूळ घातला. पण त्याकरता गोरक्षणमधून आम्हाला बातमी मिळताच आम्ही त्या ठिकाणी आलो आणि वळूमुळे कोणाची जीवितहानी होऊ नये किंवा कोणत्या वाहनांची हानी होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या वळूंना आम्ही फॉरेस्ट विभागाची मदत घेऊन त्या जनावरांना बेशुद्ध करतो. त्यासाठी ट्रँक्युलायझर गन नावाचं एक वेपन वापरलं जातं. ते वापरून त्याला बेशुद्ध करून अशा हिंसक जनावरांना एकतर आम्ही गोरक्षणमध्ये ठेवतो किंवा शहराच्या बाहेरील जंगलांमध्ये सोडण्याचा प्रयत्न करतो. नजूल जमिनीचे हस्तांतरणाबाबत लोकाभिमुख धोरण या योजनेअंतर्गत जमिनीचे नूतनीकरण, हस्तांतरण व वापरात बदल या नागरिकांच्या माहितीकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जमिनीचे हस्तांतरण, नूतनीकरण व वापरात बदल करण्याकरिता नागरिकांना अडचणी येत होत्या. शासन निर्णयानुसार नागपूर व अमरावती विभागातील नजूल जमिनीबाबत सुधारित धोरण जाहीर केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी किरण गीते यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली. शहरामध्ये नजूल पट्टीधारक जवळपास 5000 कुटुंब आहेत. शासनाने त्यांना वेळोवेळी ह्या लीज दिलेल्या आहेत, परंतु त्याचे रिन्युअल नूतनीकरण झालेलं नाही. अत्यंत जुने 60, 70, 80 वर्षापूर्वीचे भाडेपट्टे असल्यामुळे त्याची आता दुसरी, तिसरी पिढी आहे आणि यातनं मार्ग निघावून शासनाने 23 डिसेंबरला GR काढला आणि अत्यंत सहज, सोपा मार्ग आणि कमी दरामध्ये ते पट्टे रिन्यू व्हावेत किंवा ज्यांनी शर्तभंग केले ते नियमकुल व्हावेत असं धोरण जाहीर केलेलं आहे. आणि या सर्व 5000 भाडेपट्ट्यांचं नूतनीकरण उपविभागीय अधिकारी अमरावती आणि तहसीलदार अमरावती हे करतील. त्याला भूमी अभिलेख पण मदत करेल. असे 11 शिबिरे आपण अमरावती शहरामध्ये घेणार आहोत. त्याची तारीख आम्ही आपल्याला कळवू. लोकल केबल टीव्हीवरती पण आम्ही देऊ त्याच्या तारखा. माझं सर्व नजूल भाडेपट्टे धारक ज्यांना बी टेन्युअरच्या जमीन आपण म्हणतो त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे. मी तर म्हणली 31 मार्चच्या पूर्वी जर आपण हे सर्व भाडेपट्टे जर रिन्युअल करून घेतले तर आपल्याला अत्यंत कमी दरामध्ये त्याची म्हणजे त्या भाडेपट्ट्याची लीज आपल्याकडे जी आहे एक त्याला शाश्वत आणि त्याला एक वैधानिक त्याला स्वरूप प्राप्त होईल. आणि तुम्हाला बँकेकडे कर्ज असो किंवा बिल्डिंग परमिशन असो किंवा खरेदी विक्री असो, हस्तांतरण असो, त्याबद्दल कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण या शिबिराचा लाभ घ्यावा. सर्व बी टेन्युअरच्या जमीन नजूल पट्टे रिन्यू करून घ्या. श्रीराम प्राथमिक शाळा मातोश्री श्यामाबाई गुप्ता फुलोर बालक मंदिर शाळेचे टाउन हॉलमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. श्रीराम प्राथमिक शाळा मातोश्री श्यामाबाई गुप्ता फुलोर बाल मंदिर यांचे वार्षिक स्नेह संमेलन टाउन हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी रंगारंग नृत्य सादर केली. या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातोश्री बौद्धिक शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित श्रीराम प्राथमिक शाळा लक्ष्मीनारायण नगर अमरावती येथील वार्षिक स्नेह संमेलन 2015-16
यामध्ये दिनांक 9 पासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2016 रोजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा टाऊन हॉल येथे आयोजित केलेला. विविध माध्यमातून आपल्या पालकांना तसेच शिक्षकांना तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दाखवणं पुढील भविष्यामध्ये आम्ही सुद्धा काही करू शकतो याची उणीव सर्वांना दाखवलेली आहे. महानगरपालिका अमरावतीच्या वतीने कर्मचाऱ्यांकरिता माहितीच्या अधिकारासंदर्भाने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिका कर्मचाऱ्यांकरिता माहितीचा अधिकार म्हणजे काय या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा प्रकल्प अधिकारी सय्यद कादरी यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. जो एप्लीकेंट है उसका विद इन टाइम पीरियड के अंदर एप्लीकेशन प्रोसेस नहीं होती है तो वो अपील में जाएगा. फर्स्ट अपील, सेकंड अपील, थर्ड अपील. उसमें जो ऑफिसर है जिसने नेग्लिजेंस दिया है तो उसके ऊपर एक्शन भी हो सकता है. कुछ अमाउंट के भी चार्जेस है उसमें, कुछ जो कायदे के हिसाब से जो है तो उसके ऊपर एक्शन लिया जाएगा. सेवा नहीं करना. माहितीचा अधिकार एक्ट तो नियमित सभी को मालूम है. ये जो ऑनलाइन अपने सरकार में हमें एक्ट के लिए किताब उठाने की जरूरत है. एक्ट वगैरह सभी है ना इसमें अपने सरकार के अंदर है ना दिए हुए एक्ट्स वगैरह. वो पीआईओ लॉगिन रहो या फर्स्ट एप्लीकेट अथॉरिटी रहो या नोडल ऑफिसर रहो, उसमें एक्ट के एक एक चीज का डिटेल सब दिया है. हम अगर कोई एप्लीकेशन रिजेक्ट करते हैं तो सेक्शन 8 के अंदर कौन से ABC जो भी है ना उसमें कलम है तो उसके हिसाब से रिजेक्ट करने का तो वो पर्टिकुलर हमें कागज सिलेक्ट करके. यावेळी बहुतांश अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेला उपस्थित होते. माहितीच्या अधिकाराबाबत असलेले गैरसमज या प्रसंगी दूर करण्यात आले. अगर हम डायरेक्टली रिजेक्ट कर देंगे तो रिजेक्शन के अंदर प्रॉब्लम क्या रहेगा कि एप्लीकेंट जो है तो उसने ऑलरेडी फीस भरी रहती है और विदाउट एनी रीजन जो है तो उसका एप्लीकेशन रिजेक्ट हो जाता है. अगर विजिबल नहीं है डॉक्यूमेंट तो हमारा काम है उससे कॉल करने का कि आप मेरा क्लियर कॉपी उसको स्कैन करके अपलोड करो. अगर हम डायरेक्टली रिजेक्ट कर देंगे उसको तो वो अपील में चला जाएगा. आकार फाउंडेशन नागपूरच्या वतीने पहिले स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलन 2016 चे आयोजन दिनांक 19, 20 व 29 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC आणि बँकिंग या स्पर्धा परीक्षांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीबद्दल यासाठी लागणारे अभ्यास साहित्य काय वाचलं पाहिजे, आपण अभ्यासाची तयारी कशी केली पाहिजे या सर्वांचं मार्गदर्शन यशवंत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळावं यासाठी नागपूर येथे आकार फाउंडेशन नागपूर आयोजित दिनांक 19, 20 आणि 21 फेब्रुवारीला स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय JP डांगे सर, माजी मुख्य सचिव हे आहेत व या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय किरण गित्ते सर, जिल्हाधिकारी अमरावती हे आहेत. या भव्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर करणार आहेत. शहरात रामदेव बाबाचा माघ मेला दिनांक 10 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या धार्मिक कार्यक्रमात विविध धार्मिक विधीचे आयोजन करण्यात येत आहे. राजापेठ परिसरातील रामदेव बाबा मंदिरामध्ये माघ मेला कार्यक्रमाच्या अंतर्गत राणी सतीजीचे संगीतमय मंगलपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संगीताजी खंडेलवाल व जयश्री अग्रवाल यांनी या कार्यक्रमामध्ये सहकार्य केले. रामदेव बाबा महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुशील गांधी, ज्योती जाजू, अर्चना बजाज, वीना चांडक, मीना नावंदर आदि उपस्थित होत्या. मेहंदी और मैया को लगाई जाती है. हल्दी के बाद में मैया को मेहंदी लगाई जाती है और मेहंदी लगाते हुए सखिया मैया को चौकी पर बिठा करके क्या कहती है,
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. बडनेरा येथील चावटी चौक जुने शहरातील सुतिकागृहासमोर सभागृह बांधू नये अशा आशयाचे निवेदन बडनेरा शहर युवा काँग्रेसतर्फे संदेश सिंगई यांनी मनपाचे आरोग्य अधिकारी यांना दिले. श्री संत गजानन महाराज सेवा समितीतर्फे गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण फरशी स्टॉप मैदानावर दिनांक 11 फेब्रुवारी पासून सुरू झाले. 2100 गजानन भक्त पारायणाला बसलेले आहेत. फरशी स्टॉप मैदानावर संत गजानन महाराज सेवा समितीतर्फे गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर गजानन खासनिक यांच्या वाणीतून ग्रंथपारायण वाचन करण्यात आलंय. सर्वाला या बासडे घोटाळा काढण्या काही चार होण्याची पायी वाट पाहतो काय हे त्याचे गुड परिणाम विज्ञानसाठी होईना पूर्व तुमचा केला तक्रूर मुन्सफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या करणे ते पाहता आनंदला कोपरकिळीचा अर्थ कळला. त्या काठीनाथ पंतांना महासंतांचे ज्ञान कैसे असे. या धार्मिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने गजानन भक्त उपस्थित होते. भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता मनपाचे आरोग्य विभाग पथक कार्यक्रमस्थळी हजर होते. त्याच्या हाताने भक्ती रस करणे हरीच जाणवं 80 अंगे असले जाणं या भक्ती मार्गाला. या अंगात आता योग मार्गाचा सांगतो मी ऐक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असेल पण हा पसारा निश्चयची आहे ज्याचा त्याचे पाशी योग मार्ग साधण्याची बाहेरचे न काही लागे जेवढे आहे. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावयाची असेल वा काय सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड व निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज.